हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर सर्व कशा आहात? मस्त आहात ना? मस्त असणार, कारण स्वामी महाराजांची कृपा दृष्टी आशीर्वाद हा आपल्यावरती असतोच आणि असाच कायम राहावा ही स्वामींचरणी प्रार्थना करते. तर मी काही मंदिरासाठी पितळीच्या वस्तू घेतलेल्या आहेत, त्या तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल, कारण खूप साऱ्या ज्या छान छान गोष्टी मी घेतलेल्या आहे, वस्तू ज्या घेतलेल्या आहेत त्या कदाचित तुम्हाला सुद्धा उपयोगी पडतील आणि तुम्ही सुद्धा खूप दिवसापासून शोधत असणार, पण तुम्हाला तुमच्या मार्केटमध्ये मिळत नसतील. तर मी हे जे शॉपिंग केलेली आहे ती मी ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे आणि एक दोन वस्तू जी आहे ती लोकल शॉप मधून घेतलेली आहे. तर मी सुद्धा आमच्या गावात जी मार्केट आहे, छोटीशी मार्केट आहे आमची, जास्त मोठी मार्केट नाहीये, तिथे मला ह्या वस्तू मिळत नव्हत्या. तर मी ऑनलाईन बघितल्या आणि त्या मला मिळाल्या सुद्धा आणि खूप छान अशी क्वालिटीच्या वस्तू त्या मला मिळालेल्या आहेत. तर चला, जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्व ज्या वस्तू आहेत त्या पितळीच्या आहेत आणि आपल्या मंदिरात उपयोगी पडणाऱ्या वस्तू आहेत, ज्या आपल्याला रोजच्या पूजेला लागत असतात, त्या वस्तू मी घेतलेल्या आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे की मी स्वामींसाठी आसन घेतलेलं आहे. एकदम मस्त सिंहासन आहे, एकदम छान आहे आणि खूप चांगली क्वालिटीचं मला रिसीव्ह झालेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा, हा जो लाल रंगाचा कापड दिसतो वेल्वेटचा कापड आहे, बघू शकता मागून सुद्धा. आणि हे जे तुम्हाला दिसत आहे हे एक असा पत्रा आहे, बारीक एकदम थीन पत्रा आहे. तो असा कार्विंग करून इथे छान अशी डिझाईन करून त्याने पेस्ट केलेला आहे. आणि अशी बघा मोराची जी आहे ती डिझाईन आहे. हे मोरपंख आहेत. खूप सुंदर असं आहे आसन आणि हे स्वामींसाठी घेतलेलं आहे मी. आणि हो, ही सर्व शॉपिंग जी आहे ती मिशो वरून मी केलेली आहे आणि खूप स्वस्त दरामध्ये मला मिळालेला आहे. तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. हे आसन मला फक्त 150 रुपयाला पडलेलं आहे. तुम्ही बघू शकता, क्वालिटी खूप चांगली आहे याची. असे छोटे छोटे याला पाय दिलेले आहेत. तर बघा, खूप छान आहे आणि स्वामींना मी याच्यावरती आता विराजमान करते. त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे हे बघा, हँगिंग घेतलेले आहे मी हे मंदिराला लावण्यासाठी. तुम्ही बघू शकता, ही अशी बेल आहे. ही जी बेल आहे ही प्लास्टिकची आहे आणि हे फ्लावर जे आहेत ते कपड्याचे आहेत. वेल्वेटचं कापड आहे, वॉशेबल आहेत आणि हे सुद्धा प्लास्टिकचं आहे. तर छान क्वालिटी आहे. हे सुद्धा मला 150 किंवा आता मला प्राइस आठवत नाही, कारण हे मी घेऊन ठेवलेले होते आणि खूप सुंदर क्वालिटी आहे. मी याची अनबॉक्सिंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर नाही केलेला, कारण मी खूप दिवसापासून घेऊन ठेवलेले आहेत आणि व्हिडिओ बनवला गेला नव्हता. पण क्वालिटी वगैरे खूप छान आहे त्याची. त्याच्यानंतर सर्वात म्हणजे आवडती गोष्ट माझी मी तुम्हाला दाखवते. मी कधीची खूप दिवसापासून शोधत होते आणि ती फायनली मला भेटलेली आहे. तर ती वस्तू आहे ही बघा, हे दिव्याचं स्टँड आहे. म्हणजे पितळचं आहे, पूर्ण ब्रासचं आहे. तुम्ही बघू शकता आणि खूप हेवी आहे, खूप चांगली क्वालिटी आहे आणि खूप मोठा आहे बघा. तळहातावरती आपलं येईल असं थोडंसं, पूर्ण तळहाता एवढं आहे आणि खूप सुंदर क्वालिटी आहे. आणि मी हे वापरलं सुद्धा आहे, म्हणजे मला हे घेऊन 1 महिना झाला असेल. मी याचे शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा बघू शकता. आणि याचा जो अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आहे तो मी इथे स्क्रीनला लावून देईल. खूप असं सुंदर क्वालिटीचं मला रिसीव्ह झालेलं आहे. आणि मी आमच्या मार्केटमध्ये हे बघितलं होतं, पण मला तिथे असं नाही भेटलं, म्हणजे भेटतच नव्हतं. त्याच्यामुळे मी ऑनलाईनचं ऑप्शन शोधलं तर मला हे सापडलं आणि खूप सुंदर आहे आणि प्राइस नुसार पण खूप छान आहे. याची प्राइस मला 450 रुपये पडलेली आहे आणि खूप हेवी आहे. आणि बघा, मी वापरते 1 महिन्यापासून मला वापरलाय, घासून सुद्धा 3-4 वेळा झालेला आहे. प्युअर ब्रासचं आहे, असं पित्तळ वगैरे तांबा वगैरे मिक्स नाहीये त्याच्यामध्ये, म्हणजे पूर्ण प्रकारे ब्रासचं आहे. तुम्ही बघू शकता हे स्टँड, कारण मला हवं होतं त्याच्यामुळे मी हे घेतलं खूप दिवसापासून. त्याच्यानंतर मी धूपदाणी घेतली आहे. धूपदाणी जी आहे ती सुद्धा खूप खूप सुंदर आहे बघा. ही अशी कासवची धूपदाणी आहे.
आणि इथे आहे मोरची डिझाईन दिलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे खाली असे 3 त्याला हे स्टेबल राहण्यासाठी पाय दिलेले आहेत. आणि तुम्ही याचा यूज जो आहे तो इथे श्रीयंत्र ठेवून कुंकुमार्जनसाठी सुद्धा करू शकता. एखादी सेवा करायची असेल आपल्याला लक्ष्मी मातेची, तर लक्ष्मी मातेला पण याच्यावरती ठेवू शकता. जेव्हा तुम्हाला धूप याच्यामध्ये जाळायचं नसेल तेव्हा. तर खूप चांगलं आहे आणि खूप हेवी आहे हे सुद्धा. पण मी हे Amazon वरने घेतलाय, मिशोवर सुद्धा अवेलेबल आहे. पण याची प्राइस जी होती ती मिशोवरती जास्त होती आणि लोकल मार्केटमध्ये तर मला हे मिळतच नव्हतं, असं थोडंसं फॅन्सी, थोडंसं अट्रॅक्टिव्ह. तर हे असं धूपधानी जे आहे ती मला मिळत नव्हती, त्याच्यामुळे मी ऑनलाईन घेतलेली आहे. आणि खूप चांगली क्वालिटी, खूप जड आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला आता वेट तर मी नाही तुम्हाला समजू शकणार, पण मी सांगते खूप असं जड आहे. आणि खूप बघा याच्यात अशी धूप लावली ना तर मंद मंद जो धूर आहे ना तो एकदम छान असा याच्यामधून निघतो. पण एवढंच आहे की घासायला खूप जास्त डिफिकल्ट आहे. ज्यांच्याकडे वेळ नसेल त्यांनी ही धूपधाणी तर घेऊ नये मला असं वाटतं, कारण की जे हाऊस वाईफ आहेत ते थोडं घरी असतात म्हणून थोडंफार त्यांना वेळ मिळून जातो आणि ते घासू पण शकतात. जे वर्किंग वुमन आहेत त्या नाही करू शकत. कारण मी याला घासला आज तर खूप जास्त वेळ लागला घासायला, कारण जे धूर असतं ना ते पूर्ण असं इथे चिटकलेलं असतं, तेव्हा तुम्हाला थोडंफार दिसत पण असेल. आणि जर असं तुम्ही ओकेजनली घेऊ शकता, म्हणजे काही फंक्शन असेल चांगलं मोठं, दिवाळीचा सण वगैरे, किंवा आपल्या घरामध्ये काही पूजा असेल, काही कार्यक्रम आपण ठेवला असेल, तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी स्पेशली तुम्ही घेऊ शकता आणि वापरू शकता. असं रेग्युलर मध्ये तर थोडं घासायला खूप डिफिकल्ट आहे. तशी धूपधानी जी आहे ती माझ्याकडे होती, ही बघा सिंपल वाली होती. पण मी उंबरट्याजवळ रोज लावते ना, तर मला बाहेर उचलून घेऊन जावं लागायचं, त्याच्यामुळे मी ही एक एक्स्ट्रा घेतलेली आहे. आता मी ही जी आहे उंबरट्याजवळ लावणार आहे, बाहेर म्हणजे प्रवेशद्वाराजवळ. त्याच्यानंतर मी मंदिरासाठी ही घंटी घेतलेली आहे. खूप चांगली क्वालिटी आहे घंटीची सुद्धा. आणि आवाज पण खूप मधुर आहे हिचा, कानांना खूप छान वाटतो. आणि याच्यासोबत बघा ही अशी चेन सुद्धा मिळालेली आहे आणि याला असा हा अडकवण्यासाठी हुक दिलेला आहे. आणि खूप जास्त हेवी बरं का, ही सुद्धा खूप जास्त हेवी आहे. वजन खूप आहे, म्हणजे अर्धा किलो असेल आसपास मला असं वाटतं. खूप जास्त वेटेड आहे आणि छान मला ही भेटलेली आहे मिशोवरती. जेव्हा काही सेल वगैरे लागलेले असतात तेव्हा मी ह्या वस्तू परचेस करत असते आणि बऱ्यापैकी डिस्काउंट मिळून जातो. मी हे जे स्टँड आहे दिव्याचं हे जे स्टँड आहे मी हे मिशोवरनं 450 रुपयाला घेतलं होतं. आणि मी सोनगीरला गेले होते. सोनगीर ज्यांना माहिती नसेल ते पितळी जी भांडी असतात तिथे खूप छान मिळतात आणि क्वालिटी सुद्धा खूप छान असते तिथे, म्हणून तिथे मी गेले होते तेव्हा मी बघितलं होतं. तिथे असं मला स्टँड नाही मिळालं, पण असं चौरंगासारखं स्टँड मला मिळालेलं होतं, तिथे बघितलं होतं मी. आणि खूप प्राइसी होतं, त्याच्यामुळे मी ते घेतलं नाही आणि मी घरी येऊन मिशोवरती बघितलं तर मला हे भेटलं आणि दिसायला पण खूप सुंदर होतं, तर मी हे परचेस केलेलं आहे. तर मार्केटमध्ये सुद्धा काहीतरी वस्तू ज्या आहेत त्या थोड्याफार महाग मिळतात आणि ऑनलाईन जर आपण बघितला तर कधी कधी आपल्याला स्वस्त पण मिळून जातात. पण आपण दोघं गोष्टी कम्पेअर करायच्या, मार्केटमध्ये सुद्धा बघायचं आणि ऑनलाईन सुद्धा बघायचं. जिथे आपल्याला स्वस्त मिळेल तिथून आपण शॉपिंग करायची. तर ही जी घंटी आहे ही सुद्धा मला 550 रुपयाला मिळालेली आहे आणि मार्केटमध्ये सुद्धा हिचा रेट हाच होता, म्हणून मी ऑनलाईन घेतलेली आहे. बघा डिझाईन आहे याच्यावरती छान अशी, खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर हे बघा ही कासव डिश मी घेतलेली आहे. खूप सुंदर अशी कासव डिश आहे आणि ह्या वस्तू घेऊन मला 1 महिना तरी झाला असेल आणि मी यांना 2 ते 3 वेळा घासून माझं झालेलं आहे. याच्यामध्ये थोडंसंही तांब मिक्स नाहीये, प्युअर ब्रास आहे, प्युअर पित्तळ आहे. तुम्ही बघू शकता असे याला हे जे आहे 3 जे स्टँड आहेत खाली, म्हणजे त्याला हे करण्यासाठी. आणि हे मी लक्ष्मी मातेची सेवा करण्यासाठी किंवा कुंकू आपलं लक्ष्मी कुंचम आहे त्याची सेवा करण्यासाठी मी ही प्लेट घेतलेली आहे. खूप सुंदर आहे आणि क्वालिटी सुद्धा छान आहे. हेवी आहे ही सुद्धा.
ही मला 350 रुपयाला भेटलेली आहे. तेव्हा सेल चालू होता मीशोवरती, तेव्हा मी घेतली. आता कदाचित त्याची प्राइस वाढली असेल. जर तुम्हाला ह्या वस्तू घ्यायच्या असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला यांची लिंक प्रोव्हाइड करून देईल. त्याच्यानंतर मी हा लक्ष्मी कुंचम घेतलेला आहे. तर बघू शकता खूप असं सुंदर लक्ष्मी कुंचम आहे. छोटी साईज आहे, नॉर्मल साईज आहे एवढी बघा. जास्त मोठा पण नाही आणि लहान पण नाही, पण क्वालिटी खूप चांगली आहे. खूप एकदम हेवी क्वालिटीचा आहे आणि प्युअर ब्रास आहे. याच्यात सुद्धा तांब वगैरे मिक्स नाहीये. आणि याच्यावरती शंख, चक्र, गदा असं चिन्ह जे आहे शुभचिन्ह ते बनलेले आहेत. आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मी सेवेसाठी आपण याची सेवा करत असतो. आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहावी, अखंड राहावी आणि आपल्या घरात सुख शांती नांदावी म्हणून ही सेवा केली जाते. मी ही सेवा करते आणि ही सेवा कशी करायची मी याचा व्हिडिओही तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. तर हे सुद्धा मी मीशोवरनं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे ते मी मंदिरासाठी हे हँगिंग दिवे घेतलेले आहेत. हे दिवे मी खूप दिवसापासून म्हणजे 1 ते 1.5 वर्ष किंवा जास्त झाले असेल त्याच्यापेक्षा, तेव्हा मी हे दिवे घेतले होते. मी Amazon वरनं घेतले होते. तर तुम्ही बघू शकता अशी दिवे आणि याला मोर असं दिलेलं आहे आणि मोराला अशी हँगिंग चेन दिलेली आहे. हे बघा आणि खूप जड आहेत. हे सुद्धा 2चा सेट मला मिळालेला आहे. हे मी Amazon वरनं घेतले होते. तेव्हा मी YouTube वरती व्हिडिओ नाही बनवायचे, तेव्हा मी हे केले होते म्हणून याचा व्हिडिओ आता माझ्याकडे नाहीये. पण क्वालिटी खूप चांगली आणि 550 रुपयाला मला हे 2 मिळालेले होते तेव्हा. आता कदाचित त्याची प्राइस वाढली असेल, पण जेव्हा केव्हाही सेल लागेल तेव्हा तुम्ही घेऊ शकता, तेव्हा कमी होतील याची प्राइस. आणि दिवाळीची सेल असेल किंवा आता उन्हाळ्याची सेल सुद्धा, समर सीझन मध्ये सुद्धा सेल लागतात, बऱ्याच वेळा लागत असतात. तर तुम्हाला ज्या वस्तू घ्यायची असेल त्या तुम्ही विश लिस्ट मध्ये सेव्ह करून ठेवायच्या आणि जेव्हा त्याची प्राइस कमी होते तेव्हा तुम्ही त्या परचेस करायच्या. मी तर तसंच करते, जेव्हा काही प्राइस कमी झाली तेव्हा मी वस्तू मागवत असते. आणि बघा हा छोटासा असा छान असा त्रिशूल मी घेतलेला आहे. इथे हा डमरू आहे, खूप सुंदर असं त्रिशूल आहे, महादेवांसाठी मी घेतलेला आहे. आणि त्याच्यासोबत बघा हा डमरू मला मिळालेला होता. हा 150 रुपयामध्ये हे दोघं मला मिळालेले होते. आणि हा सुद्धा प्युअर ब्रासचा आहे. साईज छोटीशी आहे पण खूप सुंदर आहे. मंदिरामध्ये खूप छान दिसतो, कारण ज्यांचं छोटंसं मंदिर असेल त्यांच्यासाठी तर हे खूप छान योग्य आहे. कारण मंदिरामध्ये जागा पण तेवढीच, जर मोठं त्रिशूल घेतलं तर जागाही तेवढीच लागते. पण माझी महादेवाची जी पिंड आहे ती खूप छोटीशी आहे म्हणून मी हे छोटंच त्रिशूल घेतलेलं आहे. त्याच्यासोबत हा डमरू सुद्धा मला मिळालेला आहे. हे फक्त 150 रुपयामध्ये दोघं वस्तू मी घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर हे ब्रासचे मी शुभ लाभ घेतलेले आहे. हे बघू शकता अशा 3 घंट्या आहे त्याला. हे बघा खूप सुंदर आहे, प्युअर ब्रासचे आहे, एंटिक लुक मध्ये आहे आणि हँग करण्यासाठी पण दिलेलं आहे. हे बघा खूप सुंदर आहे. याच्यामध्ये बघा असे मिळतात, एका खाली एक लेअर मध्ये 3 लेअर 4 लेअरचे जसे मिळतात. तुम्हाला जसे तुमची रिक्वायरमेंट असेल तुम्ही तसे घेऊ शकता, तुम्हाला जशी आवड असेल तुम्ही तसे घेऊ शकता. प्राइस मग त्याच्यानुसार, म्हणजे लेअर जर तुम्ही जास्त घेतलं तर प्राइस त्याची वाढत जाते. तर हे सुद्धा मला 550 रुपयामध्ये 2 मिळाले होते आणि खूप हेवी आहे, खूप हेवी आहे, खूप सुंदर दिसतात. आपण एंट्रन्स वरती लावले ना तर खूप सुंदर दिसतात. आणि ते प्लास्टिकचे घेण्यापेक्षा म्हटलं परत दरवर्षी मला बदलावा लागायचे, त्याच्यामुळे म्हटलं एकच वेळा आपण हे ब्रासचे घेऊया, कसे कायमचे ते राहतील आणि छान सुद्धा दिसतात. त्याच्यामुळे मी हे घेतले होते. यालाही घेऊन मला 1 वर्ष झाला असेल, 1 ते 1.5 वर्ष. त्याच्यानंतर बघा आम्ही अक्कलकोट आणि पंढरपूरला गेलेलो होतो तेव्हा आम्ही हे 2 दिवे घेतले होते. खूप चांगल्या क्वालिटीचे दिवे आहेत आणि खाली बघा असं आहे आणि आतमध्ये अशी फुल वात लावण्यासाठी हे दिलेले आहे त्यांनी. तर मी हे 2 दिवे घेतले होते, 300 रुपयाला 2 घेतले होते. आणि ह्या 2 प्लेट मी कालच घेतलेल्या आहेत. मी बाजारात गेले होते तेव्हा हे दिव्यांना आसन द्यावं लागतं ना, तर त्याच्या खाली मी हे प्लेट दिव्यांच्या खाली ठेवण्यासाठी ह्या 2 प्लेट घेतलेल्या आहेत. प्लेट सुद्धा खूप चांगल्या हेवी आहेत.
त्याच्यानंतर बघा मी ही उरली घेतली होती, खूप छान उरली आहे देवाजवळ फुलं असे भरून ठेवण्यासाठी रोज. तशी माझ्याकडे याची उरली आहे, पण ती मेटलची आहे, ती जंगून जातं आणि कालांतराने ती खराब होते. त्याच्यामुळे मी ठरवलं की एकच वेळा आपण इन्व्हेस्ट करायचं आणि चांगली उरली घ्यायची. तर मी ही ब्रासची उरली घेतलेली आहे. कसं आपण व्यवस्थित स्वच्छ घासून घेतल्यानंतर छान ती नवीन सारखी दिसते, त्याच्यामुळे मी ही उरली घेतली होती. ही 650 रुपयाला मी घेतली होती. पण याच्यामध्ये ना आता तुम्हाला दिसतंय का नाही ते नाही माहिती, पण याच्यामध्ये ना तांब मिक्स आहे, त्याच्यामुळे थोडंसं असं लालसरपणा याच्यामध्ये दिसतो. बाकी ज्या वस्तू मी तुम्हाला दाखवल्या त्याच्यात तांब मिक्स बिलकुल नाहीये, प्युअर ब्रास आहे, प्युअर पित्तळ आहे. याच्यामध्ये थोडंसं तांब मिक्स आहे, त्याच्यामुळे जे आहे ना ते थोडंसं लालसरपणा हँडल मध्ये आणि आतमध्ये दिसतो. आता कदाचित व्हिडिओ मध्ये ते दिसत नसेल व्यवस्थित, पण याच्यामध्ये थोडंसं तांब मिक्स आहे. त्याच्यानंतर मी हा बघा कामाक्षी दिवा घेतला होता. हा सुद्धा मिशो वरती अवेलेबल आहे, पण मी हा लोकल मार्केट मधून घेतला होता. मी गेले होते अष्टलक्ष्मी दिवा घ्यायला, पण तो दिवा मला तिथे भेटला नव्हता, त्याच्यामुळे मी हा कामाक्षी दिवा घेतला होता. आणि इथे आमच्या मार्केटमध्ये तो अष्टलक्ष्मी दिवा अवेलेबल नाहीच आहे, कारण मी बऱ्याच 2-3 शॉपवरती विचारलं तर त्यांना ते दिव्याचं माहिती सुद्धा नव्हतं. त्याच्यामुळे मग मी हा दिवा घेऊन घेतला. तर हा दिवा मला 200 रुपयाला मिळालेला होता. आणि तो दिवा आता मी सोनगीरला गेले होते, तिथे सुद्धा मी भरपूर शोधला, पण तिथे सुद्धा मला नाही भेटला. ऑनलाईन त्याचा ऑप्शन आहे, तर ऑनलाईनच मला तो परचेस करावा लागेल. तर बघा मी ही गळती घेतलेली आहे आणि ही गळती मला 200 रुपयाला भेटलेली आहे. ही गळती मी केंद्रामधून घेतलेली आहे. आणि हे जे स्टँड आहे ते आयरनचं आहे, मेटलचं आहे आणि याला कलर केलेला आहे. पितळी पण होते तिथे, पण म्हटलं हेच घेऊया कारण हे स्वस्त होतं, 200 रुपयाला मिळत होती. ती पितळी जी होती ती 350 अशी मिळत होती. म्हटलं चला स्टँडला काय आपण कलर लावून घेऊ. माझ्याकडे एक गळती जी आहे ती ऑलरेडी आहे, पण मला एक एक्स्ट्रा हवी होती, कारण जेव्हा आपण लक्ष्मी मातेची सेवा करतो तेव्हा लक्ष्मी मातेची मूर्ती आणि श्रीयंत्रवरती सेवा आपल्याला म्हणजे अभिषेक करतो, तेव्हा आपल्याला दोघं श्रीयंत्र आणि लक्ष्मी मातेची मूर्तीवरती दोघं गळत्या ठेवल्या. एका बाजूला लक्ष्मी मातेची मूर्ती आणि एका बाजूला श्रीयंत्र ठेवलं आणि दोघं गळत्या लावून दिला तर आपण व्यवस्थित दोघांवरती अभिषेक होऊ शकतो आणि आपला वेळ वाचतो आणि आपली दुसरी सेवाही आपल्याला करायला पटकन होते. तसंच रुद्रयंत्र आणि महादेवांची पिंड जी आहे त्याच्यावरती आपण दोघं गळत्या लावून द्यायच्या आणि आपलं रुद्र महिम किंवा ते आपण पठण करायचं आणि आपला तोही एकाच वेळ दोघांचा अभिषेक होऊ शकतो. तर आपला वेळही वाचतो आणि दुसरी सेवा करायला आपला वेळ मिळतो. त्याच्यानंतर मी घेतलेला आहे हा एक दिवा सुद्धा मी घेतला होता बघा फुलवात लावण्यासाठी. हा लोकल मार्केट मधूनच घेतला होता, छान आहे हा सुद्धा. 100 रुपयाला मी घेतलेला होता. त्याच्यानंतर मी स्वामींसाठी खूप म्हणजे असं काही मोठं घेतलेलं नाहीये, मला खूप दिवसापासून इच्छा होती स्वामींसाठी घेण्याची, तर मी ते घेतलेलं आहे. तर काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर बघा हे चांदीचं संपुट आणि आपला लोटी घेतलेला आहे मी स्वामींसाठी. खूप दिवसापासून माझी इच्छा होती की स्वामींना घ्यावं. तसंच माझ्याकडे हे पितळाचा आहे, नाही तांब्याचं, पितळ नाही तांब्याचं आहे. याच्यात मी भरून ठेवायचे, पण काय व्हायचं ना पाणी भरल्यानंतर याच्यावरती जे आहे ना ते तरंग असं तेलगटपणा त्या पाण्यावरती यायचं आणि पाणी प्यायला ते व्यवस्थित लागायचं नाही. त्याच्यामुळे मी हे चेंज केलं आणि मी हे चांदीचं छोटंसं असं तांब्या आणि लोटी भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी अगोदर मोठे ह्या साईजचं आणलेलं होतं, ह्या साईजचं, पण काय झालं ना हे वरचं जे संपुट आहे ते त्याला तडा गेलेलं होतं, त्याच्यामुळे मी हे चेंज केलं आणि त्यांच्याकडे एकच होतं मोठ्यामध्ये, त्याच्यामुळे मी हे छोटं घेतलं. बघा किती सुंदर आहे, छोटंसं आहे पण सुंदर आहे, छान, कदाचित स्वामींनाही आवडेल. त्याच्यानंतर मी एक दिवा घेतला चांदीचा निरंजनी. हे बघा छोटीशी आहे, छान अशी, आणि 1.5 भाराची आहे ही, खूप सुंदर आहे. अशी पूर्ण प्लेन सुद्धा मिळत होती, पण मी हे घेतली. कसं याला फुलवातही लावू शकतो आणि लांब वातही लावू शकतो आपण, त्याच्यामुळे मी हे घेतलेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? नक्कीच आवडला असेल, कारण खूप साऱ्या ज्या वस्तू होत्या त्या उपयोगी आपल्याला पडणारच आहे याच्यातल्या.
आणि मंदिरामध्ये लागणाऱ्याच वस्तू मी घेतलेल्या आहे. जर तुम्हाला सुद्धा घ्यायच्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा, मी त्याची लिंक प्रोव्हाइड करून देईल. आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या वस्तू आहेत, घेऊन कधीही आपल्याला रिग्रेट फील होणार नाही, खूप चांगलंच वाटेल. आणि 1 ते 1.5 महिना झाला मला त्याला यूज करून, 3 ते 4 वेळा मी घासून झालेले आहेत. थोडंसंही त्याचं जे पित्तळ आहे खराब झालेलं नाहीये, खूप चांगल्या क्वालिटीचं पित्तळ मला रिसीव्ह झालेलं आहे. आणि तर तुम्हाला सुद्धा कदाचित उपयोगी पडू शकतो. तुम्हालाही त्यातल्या एखादी गोष्ट जर आवडली असेल, वस्तू आवडली असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आणि एखादी गोष्ट जरी तुम्हाला त्यातली आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.